किलोमीटर दूर अंतरावर असलेलं एक छोटंसं खेड मोरा, इथून मी आता निघालोय सोलापूरच्या दिशेने, सोलापूर सिटीमध्ये. तिथे काही डेस्टिनेशन आहे ते बघूया. इथून जे सोलापूर सिटीपर्यंतचे जे डिस्टन्स आहे ते 173 किलोमीटर आहे आणि अंदाजे आपल्याला वेळ लागणार आहे 2.5 तास. हा जो सोलापूरचा रूट आहे तो म्हणजे तासगाव, मोराळ, मांजर्डे, आरवडे पण एक चांगलं स्वामीनारायण मंदिरासाठी खूप प्रसिद्ध आहे. तर तिथून आता निघालोय सोलापूरच्या रूटला, म्हणजे मध्ये येईल सांगोला, मंगळवेढा, असं करत आपण सोलापूर गाठणार आहे. हा मी पहिल्यांदाच, खरं तर सोलापूर सिटी मी पहिल्यांदाच जातो. हा रूट जो आहे मंगळवेढा किंवा सांगोला, पहिल्यांदाच मी ह्या रूटनी ट्रिप करतोय, ट्रॅव्हल करतोय. तर एक एन्जॉय, एक मजा येईल, एक वेगळा अनुभव मिळेल. चलो लेट्स गो. आणि छोटे छोटे रस्ते, आता मोस्टली हायवेवरूनच जास्त मी ट्रॅव्हल केला होता, पण आता जरा या खेड्यातल्या छोट्या छोट्या रस्त्यावरून ट्रॅव्हल करायला मजाच केल्यावर आहे. इंटरेस्टिंग, मस्त. एक छोट्याशा टेकडीवर हे सुंदरसं मंदिर, ते छान वाटतंय ना. सुंदर वाटतं एकदम स्ट्रेट, छोटासा असा बारीकसा पतलासा रस्ता असा. बसा कुठं वायफळत का? कुठं राहायला वायफळत? या मग आत या. कुठे इथं राहिलाय का तू? अच्छा, वायफळत बाजार आहे का? आज बाजार आहे. हा जो आहे तो आहे तासगाव आटपाटी रोड. आणि आता तुम्ही बघितलं होतं मगाशी एका म्हातारीला लिफ्ट दिली होती. त्या आजीला जे आहे शेतामध्ये आले होतात ना, ते कसपट वगैरे जाळतात, त्या जाळताना मला वाटतं थोडा भडका वगैरे उडाला असेल, किंवा ते विझवताना त्या बिचाऱ्याच्या हाताला जे आहे ते भाजलेलं दाखवलं मला. ते बरंच भाजलं होतं हात नुसता. तो म्हणजे वरचं जे स्किन होती ना, ती स्किन जी कापली आहे ती सोडून निघाली होती आणि ती जळजळत होती. त्यामुळे ते डॉक्टरला दाखवलं होतं त्यांनी, पण मॉर्निंग क्रीम होती ती संपली होती. त्यासाठी ते वायफळ आला, आता जे क्रॉस करतोय ते वायफळ या गावाला ते क्रीम आणण्यासाठी निघाले होते. 11:15 वाजते आणि ऊन पण खरंच बाहेर भयानक ऊन आहे. या उन्हात की जळता म्हणजे भाजलेला हात घेऊन म्हातारीबाई निघाले होत्या. चला आटपाटी, कुठला तो तासगाव आटपाटी, नावच आठवत नव्हतं. तासगाव आटपाटी रोड सोडला आणि आता हा जो आहे तो गुहागर विजापूर रोडवर आलो. रोड छान आहे, कॉन्क्रिटीकरण वगैरे झालेलं आहे रोडचं. आणि तो आटपाटी तासगाव रोड भिवघाटला सोडला. भिवघाटलाच तो हा रोड लिंक होत होता, गुहागर विजापूर रोड. तर आता ह्याच्यावरून अंदाजे 22 किलोमीटर पुढे जाऊन काहीतरी एक लेफ्ट आहे. चलो चलते हैं.
फुल भरा फुल. हा पेट्रोल फुल भरा. किती आहे? हो तर आता इथे ह्या पेट्रोल पंपवर मंगळवेढा इथून किती लांब आहे? मंगळवेढा किती लांब आहे? 2 किलोमीटर आहे का? आता ओव्हरऑल 2500चं पेट्रोल पूर्ण भरलंय. टाकी फुल भरलेली आहे दाखवलं तुम्हाला. आणि आता इथून मंगळवेढा 2 किलोमीटरवर आहे आणि सोलापूर आहे अंदाजे 60 किलोमीटर. म्हणजे अजून तासाभरात आपण सिद्धेश्वर मंदिराच्या पार्किंग लॉटमध्ये पोहोचतोय. जस्ट सोलापूर सिटीमध्ये एंट्री घेतलेली आहे आणि एक्झॅक्टली सिटीच्या बाहेर मी बघितलं एक मोठा डीमार्ट मॉल जे आहे ते तिथे सिटीच्या एक्झॅक्टली बाहेर कसं काय डीमार्ट मॉल. डीमार्टवाले बाई कुठे पण जे आहे ना हे मॉल उभे करतात आणि त्या बाजूला सगळं रेसिडेन्शियल एरिया आहे ना पूर्ण भरला जातो. नंतर 4-5 वर्षानंतर बघा पूर्ण जो ओव्हरऑल जो डीमार्टच्या आजूबाजूचा एरिया जो आहे ना हा रेसिडेन्शियल एरिया. या बात डीमार्ट वाले का दिमाग है ना कहाँ चलता है पता ही नहीं. आता इथे निर्मल कुमार फडकुले संकुलच्या इथे आलोय आणि समोर एक खादी आणि कॉटन सेल आहे. इथे मी गाडी पार्क केली आहे पण मला असं वाटतंय की अजून जी पार्किंग जी आहे ना ती पुढे आहे. 2 मिनिटावर पार्किंग दाखवते. मी चुकीच्या ठिकाणी आलोय पण बघूया थोडं थांबूया. अगोदर आधी हे जे खादी ग्रामोद्योग आहे तिथे बघूया काय सेल वगैरे काय जे इंटरेस्टिंग असेल तर घेऊया नाही तो चलते. गडबड काय झाली माहिती आहे का? हे आहे सिद्धरामेश्वराचं पार्किंग एरिया आणि मी याच्या मागेच एक्झॅक्टली जे आहे ते खादी आणि कॉटन सेलचा जो पार्किंग एरिया होता जिथे मी माझी कार पार्क केली. एक्झॅक्टली हा जो पार्किंग एरियामध्ये कार पार्क करायची होती. एनिवे तिथे पण विचारलं होतं पण हरकत नाही. त्यानं मागे जे आहे ते तलाव माझ्या मागे जे दिसत आहे ते आहे सिद्धेश्वर मंदिर. सोलापुरातले प्रसिद्ध मंदिर आणि तो बाजूला जे बाजूला आहे की माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला दिसत आहेत तो आहे ते तलाव. 1125 साली जे आहे ते सोलापुरामध्ये भयंकर प्रमाणात अशी पाण्याची टंचाई जी होती ती निर्माण झाली होती. त्यावेळेस सोलापुराला जे नाव होतं त्यावेळेस सोनवल्ली म्हणून सोलापुराला जे आहे ते म्हटलं जायचं. आणि त्यावेळेस चामकादेवी ह्या महिलेने सिद्धरामेश्वरांकडे ह्या तलावासाठी जी आहे काही जागा मागितली होती. त्याच्या मागे 2 उद्देश होता. एक तर ह्या तलावाच्या कामामुळे इकडच्या लोकांना सोलापुरातील लोकांना कामही मिळेल आणि दुसरं म्हणजे या तलावामुळे पाणी टंचाई काही प्रमाणात दूर होईल. सिद्धरामेश्वराने सुद्धा या तलावासाठी जागा दिली. त्याच्या मागे त्यांचा मानवतावादी दृष्टिकोनही आपल्याला दिसून येतो. आणि हा हे जे रामेश्वर सिद्धेश्वर जे मंदिर आहे तो सोलापूरकरांचा एक सांस्कृतिक ठेवासुद्धा आहे. चप्पल
चप्पल इथेच काढून जावे लागत असे. सगळ्यांची पादत्राणे इथे सोडावे. पाय भयंकर भाजले जातात आणि त्यासाठीच इथे पण व्यवस्था केली छान अशी. मस्त पूर्ण हे स्टोन काळ्या दगडाचं मंदिर आहे. जानेवारी महिन्यामध्ये दरवर्षी सोलापुरामध्ये या सिद्धेश्वर मंदिरामध्ये खूप मोठी यात्रा भरवली जाते. वेगवेगळ्या ठिकाणावरून इथे भाविक खूप मोठ्या श्रद्धेने येतात. या यात्रा मागे जी आख्यायिका आहे ती ही खूप इंटरेस्टिंग आहे. श्री सिद्ध रामजी त्यांच्या लग्नाची बोलणी चालू आहे. वेगवेगळ्या ठिकाणावरून स्थळं येऊ लागली. त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे नकार दिला, पण त्यांच्यावर लग्नासाठीचा दबाव हा वाढत गेला. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या योगदंडाशी त्या मुलीशी लग्न करावे असं सांगितलं. आणि हे जे प्रतिकात्मक लग्न जे आहे हे या यात्रेमध्ये केलं जातं.
दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे भोगी, संक्रांती आणि संक्रांती या 3 दिवसांमध्ये हा कार्यक्रम केला जातो. आणि नंदी ध्वज जो आहे हा प्रतिकात्मक वर आणि वधू असं म्हणून मानलं जातं. बऱ्याच मोठ्या प्रमाणात इथे ही यात्रा भरली जाते, साजरी केली जाते. सोलापुरामध्ये हे एक प्रसिद्ध यात्रा म्हणून गणली जाते. आता या एका रिक्षामध्ये बसलो आणि सिद्धेश्वर मंदिराच्या मागे जे आहे ते भुईकोट किल्ल्याकडे चाललोय. त्याच्यानंतर एक विकास लॉज म्हणून आहे, तिथे आता निघालोय भुईकोट किल्ल्याकडे या रिक्षाने. सोलापूरच्या गंदीपुरा निघालोय. मागे बघता हा भुईकोटचा दगडी किल्ला. इसली हा सोलापूरमधील भुईकोट किल्ला एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे. 1930च्या दरम्यान भारताने या महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून स्वीकृती दिली होती. मध्यकालीन युगामध्ये ह्या किल्ल्याला फार महत्त्व होतं. म्हणजे 14व्या शतकात बहामणी संस्थानाने या बहामणी राजवटीने या भुईकोट किल्ल्याचा निर्माण केला. ह्याच्यामध्ये भुईकोट किल्ल्यामध्ये सर्वात जास्त वास्तव कोणी केलं असेल तर औरंगजेब आलमगीरने ह्याच्यात सगळ्यात जास्त जे आहे ते वास्तव केलं. त्याच्यानंतर हा जो किल्ला आहे तो पेशव्यांच्या स्वाधीन गेल्यानंतर दुसरा बाजीराव पेशव्याने इथे थोडा काळ व्यतीत केला. बहामणीच्या राजवटीतनं ह्या किल्ल्यामध्ये एक सुंदर असं मंदिरही बांधण्यात आलं होतं आणि सोलापूरमध्ये हे मंदिर सुप्रसिद्धही आहे.